विचाराचे आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडवली. ते या देशाचे कंकार आणि दक्षिण गृहमंत्री अमित शाह साहेबांचं मी महाराष्ट्रामध्ये वसईमध्ये स्वागत करतो. अमित भाई ये नाम जो ना कभी करता है, जो ना कभी रुकता है और जो ना कभी हारता है, एक नाम है अमित भाई शाह. होली करना और होली को अनहोनी करना उनकी खासियत है. इसका जवाब करूं, ये काम हाथी देख लो, ये पूर्ण हत्या करना, काम पूर्ण करना, तो पर्यंत अजिबात मागे हटणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व अमित भाईंच्या रूपाने आपल्या देशाला लाभलेलं आहे. आणि म्हणून काश्मीरमधलं 370 कलम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कुणी हटवलं. आणि त्यावेळेस राहुल गांधी म्हणाले होते उनकी नदियां बहेगी. काय झालं? कार्यक्रम केलं एकदम. आणि म्हणून राहुल गांधीचीच नाही तर दहशतवाद्यांची बोलती बंद करून टाकली. आज काश्मीर हे आपलं नंदनवन, आपल्या देशाचं सरकार जो आज मोकळा श्वास घेऊ लागलेला आहे. लाल चौकामध्ये तिरंगा फडकू लागला मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या सरकारामुळे. आणि म्हणून आपला अभिमान आहे म्हणा. भारताची आंतरिक सुरक्षा असो, ज्या कणखरपणे अमित भाईंनी परिस्थिती जी हाताळली त्याला तोड नाही. आणि जे अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं 500 वर्षापासून आपलं स्वप्न होतं, अयोध्यामध्ये राम मंदिर बांधायचं. मोदीजींनी अयोध्यामध्ये राम मंदिर बांधून दाखवलं. करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं. आणि म्हणून आपण अभिमानाने बोलतो जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि त्याची पोटदुखी झाली समोरच्या लोकांना. मुंह में राम, बगल में छुरी, जो राम का नहीं तो किसी काम का नहीं. आणि म्हणून अमित भाई की ओळख आहे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अशा प्रकारचे त्यांचे काम. एकदा शब्द दिला की त्या शब्दाप्रमाणे पाठीमागे उभं राहायचं, ताकद द्यायची. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय अमित भाईंनी या राज्याच्या विकासामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं. आणि म्हणून हे डबल इंजिन सरकारला काम करतं. आणि म्हणून डॉक्टर हेमंत सावरा तुमच्या विजयाची गॅरंटी आता अमित भाईंनी घेतलेली आहे. त्यामुळे तुमचा विजय पक्का. डॉक्टर हेमंत सावरा हे हाडाचे डॉक्टर, हाडाचे डॉक्टर आहे ना, ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि हाडाचे समाजसेवकही आहे. विष्णू सावरा अतिशय मेहनती आपले नेते होते. त्यांचा वारसा त्यांना लाभलेला. आणि या मतदारसंघात बाकी उमेदवारांची हॅटिंग त्यांना चांगली करते. आणि म्हणून सावराजी विरोधकांचा इलाज देखील आपण बरोबर चांगला कराल
असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. डॉक्टर किती असतात ऑपरेशन केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही. आणि मी डॉक्टर नसलो तरी 2 वर्षापूर्वी एक मोठी सर्जरी केलेली आहे. आम्ही ताकदीने पाठीची चट्टान तिथं उभे राहिले आणि म्हणून आपलं सरकार काम करतंय. 2 वर्ष महायुतीचा कारभार चांगला चालला. आणि हे पण मी सांगतो, अमित भाईंचे विशेष देशाच्या सुरक्षेबरोबर कधी त्यांनी म्हटलं होतं संसदेमध्ये भाषण करताना, जम्मू कश्मीर और पीओके एक इंच जमीन हमारी है और उसे पाने के लिए हम जान भी देंगे. हे होगा अमित भाईंचा. आणि हमारे 1 इंच जमीन दूसरों को नहीं देंगे. या आहे ही अमित भाईंनी आपल्या पार्लमेंटमध्ये काढली होती. आणि म्हणून आज आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता हेमंत सावरा आपल्या समोर उभा. म्हणजे त्यांनी काम केले. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे सत्ताधीश आहेत. वडिलांच्या राजकारणाचा आदर्श त्यांच्या समोर आहे. आणि बरोबर त्यांनी गाव पातळीवर संघटनाही बांधलेली आहे. हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी पालघर सामाजिक क्षेत्रात देखील या ठिकाणी चांगले. आणि म्हणून आज भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, रिपाई, रासवा सगळे जे लोक आहेत त्या महायुतीमध्ये आहेत. आणि म्हणून हेमंत सावरा यांचा विजय आता सोपा झालेला आहे. आणि म्हणून मशालांची आग लावण्याचे उद्योग तुम्ही इकडे करून देणार. आता ही मशाल कायमची विधवायच्या टाइमाला ना 4 तारखेला हे जे काही आवाज करतात त्यांच्या सगळ्यांची तोंड तुम्ही बंद करणार ना कायमचं. आणि म्हणून कारण मतदारांना माहीत आहे मोदीजीने 10 वर्षात या देशामध्ये केलेलं विकासाचं काम जे 50-60 वर्ष काँग्रेसला करता आलं नाही, पुढच्या 100 वर्ष पण करू शकत नाही, अशा प्रकारचं काम मोदींनी केलं. आणि म्हणून त्याचबरोबर आज अमित भाईंनी देखील गृह विभागाचा कारभार, देशाची सुरक्षा, सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्राने केले. आणि म्हणून आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन होत आहे. अमित भाई गर्व होता है, खुशी होती है. कभी जब हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी विदेश जाते तो कोई ऑटोग्राफ देता है, कोई झुक सलाम करता है, तो कोई बॉस कहता है. ये हमें हमारी जो सीमा है उसी से भरपूर खुश हो जाते सब लोग और खुला नहीं समझता. आणि म्हणून पूर्वीचा भारत बघा आणि आताचा भारत बघा. आता मजबूर भारत नाही, आता मजबूर भारत आहे. मजबूर आता भारत बोलतो आणि जग ऐकतो अशी परिस्थिती आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आज मजबूत करून ठेवली. देशाला महासत्तेकडे न्यायचा. आज विरोधकांकडे काय कमिशन करप्शन आहे. करप्शन फर्स्ट, मोदीजींकडे नेशन फर्स्ट. देशाचा विकास, देशाची प्रगती आणि या देशाला एक महासत्ता बनवण्याचं स्वप्न घेऊन आज मोदीजी पुढे जातात. आज आपण पाहतोय भारत आदिवासी जिल्हा, या आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करतात. पण आपल्या या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आदिवासी समाजाच्या
आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडमला या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद दिलं आणि आदिवासी समाजाचा सन्मान केला, गौरव केला. आणि म्हणून आज आपण पाहतोय की मोदी सरकारने, मोदीजींनी आज महिला, तरुण, युवा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम केलं. त्यांना जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. 80 कोटी लोकांना मोफत राशन, 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर, गरीबी हटाव, गरीबी हटाव काँग्रेस बोलत होतं, परंतु गरीबी हटली नाही, गरीब हटला. पण मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम केलं. 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला, घर देण्याचा निर्णय घेतला. रोटी, कपडा, मकान देणारे हे आपले प्रधानमंत्री मोदीजी आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, मोदीजी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, या 3 वर्षापूर्वी या पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं होतं, त्याला पाठीशी कोणी घातलं. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्याला न्याय दिला नाही. पण महायुतीचं सरकार आपलं आलं आणि आपल्या सरकारमध्ये एकही संत साधूला हात लावण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही. अशा आपण काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी इंडिया आघाडीवाले भाकरी हिंदुस्थानची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. हे दुर्दैव. आज काँग्रेस म्हणते कसा आपली गोळीने हे मंत्र करायला लागली नाही. शहीदांचा अपमान करताय. कसा करकरे आपले कोंबडे सर्व कसाबच्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. अशा या कसाबची तुम्ही बाजू करता. हा देश द्रोहीपणा, फार कमकुल्ल देशाचे बडबडतो, परंतु या ठिकाणी अमित भाई आहे. महाराष्ट्र भवनला विरोध करतो. पाकिस्तान की चिड़िया भरी अनुभाव में, अरे या देशात राहता तुम्ही, इस देश में रहते हो और पाकिस्तान की बोली बोलते हो. आणि आता अशा लोकांच्या मांडीला मांडी लागून आज कोण बसतंय? बाळासाहेबांचे वारसा सांगणारे उभाटा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. जरा मराठीने जनाची तरी लाज वाटली पाहिजे. एकच पक्ष, मोदीजी अमित भाई, मोदीजी अमित भाई. सकाळी शिवा, संध्याकाळी शिवा, शिवा सकाळी नाही. पण अमित भाई त्यांच्याकडे बघत पण नाही. पण तरी बघितलं तर काय आहे? काय म्हणतोय? मना हाती चलताय बजा अशी म्हण. पण जेव्हा ते बघतील तेव्हा तुमची पाचावर सगळं कार्यक्रम. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जो विकास आपण केलेला आज या ठिकाणी काँग्रेसला समोर लोकांनी घालणारे उभाटाने मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी देशद्रोही इक्बाल मुसा याला प्रचारात उतरवले. काय दुर्दैव. बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील हे यांचं काम बघून, यांची जे काय देशद्रोही पिढावळीला सोबत घेण्याचं बघून बाळासाहेबांना देखील दुःख वाटत असेल. आणि म्हणून मोदीजी पण म्हणाले आणि अमित भाई पण म्हणाले, वो नकली शिवसेना आहे, ये असली शिवसेना आहे. कारण
या देशामध्ये मोदीजी जे ठरवतात ते त्याचं अंमलबजावणी अमित भाई करतात आणि म्हणून आज मोदीजी आणि अमित भाई या देशाला एक लाभलेली दोन रत्न आहे आणि खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे चाललाय त्याचा अभिमान आपल्याला आज चांद चंद्रावर मोदीजींच्या माध्यमातून इस्रोच्या माध्यमातून चांद्रयानचं यशस्वी लॉन्चिंग झालं परंतु काँग्रेस त्या राहुल गांधीचं 50 वर्ष झालं तरी लॉन्चिंग करू शकलं नाही. असं तुमचा नेता एकीकडे देशभक्ती आहे एकीकडे राष्ट्रभक्ती आहे एकीकडे विकासाची काय तळमळ आहे पूर्ण जीवन देशाला समर्पित केलेलं आहे दुसरीकडे थोडा गरम झाला तो काढलं की परदेशात थंड हवा खायला जाणारे कुठे आपल्या देशाची बदनामी करणारे कुठे आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारे कुठे मग मला सांगा आपल्याला कोण पाहिजे आपले प्रधानमंत्री कोण आपकी बात फिर एक बार और पहली बात ये अपना हेमंत खासदार आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याला माझी विनंती आपलं मतदान महिला आघाडी आहे महिलांसाठी देखील मोदीजीने किती पहिलं ते संसद भवन झालं त्याच्यामध्ये महिलांनी कुठला घेतला असेल तो महिलांना आरक्षण देण्याचा आणि म्हणून महिलांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे 7 वाजता उठायचं मतदान करायचं आपल्या घरातल्या सगळ्यांना तयार करायचं जाऊन मतदान करून आपल्या हेमंत सावरा यांच्या नावासमोर कमळाचं बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं आणि मोदींचे हात बळकट करा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.